गेल्या काही दिवसांपासून अहमदनगर जिल्ह्यातील नगर शहरासह नेवासा, पाथर्डी, शेवगाव, श्रीगोंदा, जामखेड, कर्जत, पारनेर या तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात वारंवार वीज पुरवठा खंडित होत आहे। खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे वीज ग्राहकांचे फ्रीज, टीव्ही, एलईडी बल्ब, ट्यूब, पंखे अशा विजेवर चालणाऱ्या साहित्यांचे मोठे नुकसान होत आहे। वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे डासांचा प्रचंड त्रास होत आहे। त्यामुळे चिकनगुनिया, डेंग्यू सारखे साथीचे आजार मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। यातून अनेक रुग्ण अस्वस्थ झाले। सध्या पावसाळा असल्याने विजेची मागणी कमी प्रमाणात आहे। असे असतानाही वारंवार विजेचे लोड शेडिंग करण्याचे कारण समजू शकत नाही। त्यामुळे ग्रामीण व शहरी भागात आम आदमी जाम वैतागला आहे। आम आदमीचे प्रश्न आपणास समजत नाहीत। आम जनतेला शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रास मोठ्या प्रमाणात सहन करावा लागत आहे। त्यामुळे उपरोक्त सर्व तालुक्यात वीज पुरवठा खंडित होणार नाही याची दक्षता घ्यावी। ज्यांचे विजेचे उपकरणे जळून नुकसान झाले आहेत त्यांचे पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी। तसेच ज्या वाड्या वस्त्यावर सिंगल फेज पोहोचली नाही तिथे सिंगल फेजची तातडीने व्यवस्था करावी अशी मागणी आम आदमी पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे। तसेच जर आपल्या पातळीवर याची दखल घेतली गेली नाही तर आम आदमी पार्टीच्या वतीने जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीच्या वेळी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीला उपस्थित राहण्यापासून रोखले जाईल। याची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी। होणाऱ्या सर्व परिणामास आपण जबाबदार राहील या मागणीचे निवेदन महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे अहमदनगरचे अधीक्षक अभियंता रमेश कुमार पवार यांना देण्यात आले आहे। यावेळी आम आदमी पार्टीचे अहमदनगर जिल्हा अध्यक्ष राजू आगाव, प्रकाश फराटे, रामचंद्र लाड, अहमदनगर शहराध्यक्ष भरत काका, जामखेडचे संतोष नवलाका, अजय भोसले, चंद्रकांत आदुरे, शंकर शिंदे, सुंदर परदेशी, गोकुळ परदेशी, मच्छिंद्र वायफळकर, प्रकाश फराटे, दीपक शेळके, ॲडव्होकेट विद्याताई शिंदे, ऋषिकेश सातपुते आदी पदाधिकारी उपस्थित होते। ते जिल्ह्याला एक वार दिलेला असतो देखभाल दुरुस्ती सगळं करायला 132 केवी लाईनचं मेंटेनन्स करायचं त्यांना जर बंद केली तर आपली बंदच होणार आहे। तर मी एकदा त्यांचे माझे आठवड्यात 2दा कशी काय लाईन बंद जिल्ह्याचा वार बदलायचा म्हणलं तर हे काय केलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये सगळीकडे थोडं प्रत्येक दिवस एक जिल्ह्याला वाटलेला त्या दिवशी तुम्ही मेंटेनन्स साठी बंद करा। मग किती लोड बंद होणार त्या हिशोबाने दुसऱ्याचा चालवतो। आणि जर समजा आता शनिवारी आपण मी जळगाव जातो तिकडे पण शनिवारीच आहे हे जर का नगर चालू करायचं म्हणलं तर आणखी कुठला तरी एक बंद ठेवावा ते जरा प्लॅनिंग नाही पण आपण हा प्रयत्न करता येईल की अनावश्यक असेल त्यावेळेला आपण बंद करणार नाही। एवढंच आता सारखीच जातील आता आम्ही सांगितलं हे नीट करा सगळं आणि एकदम डिम लाईट अशी की गेल्यानंतर पॉवर लवकर मुलं येत नाही तिथं आणि तिथला नंबर आहे जो तो उचलीतच नाही बंदच असतो। तुम्ही आता लावून बघा बरं आता टेलिफोन बंद करून टाकलेत आम्ही आणि मोबाईल होते राजळ साहेब ते म्हणजे बदली झाली त्यांनी सिम काढून असं मग बदली झाल्यावर तो जाणार की पण ती सिम काढून द्यायला पाहिजे ना। मग ते माणूस आला नाही ट्रान्झिशन पिरियड असतोय मोबाईल फोन करायचं कोण असं 1-2 दिवस त्यामध्ये प्रॉब्लेम आला त्या दिवशी काय झालं आमच्या शेजारचे कॉम्प्लेक्स आहे पाणी आलं आणि त्याला ते पाणी पाणी निघालं सगळ्या गावांमध्ये पाणी गेलं नुसतं शेवट ऑफिसला गेलं तर तिथे एकच अधिकारी ते सबस्टेशनचे नंबर मोबाईल नंबर आहेत ते तुम्हाला द्यायची व्यवस्था करतो। कारण लँडलाईन आता आम्ही बंद केले आहेत। लँडलाईन वर काय होते कोणाचा नंबर आला आणि आता आपण
पूर घेतला ना ते तिथे पण झाला प्रॉडक्ट मास्टर त्याला सपोर्ट दोषी आहे आपल्या इथं राहत नाही कोण. त्याला सांगा तुम्ही सांगा ना गावातल्या कोरोना गावात भोसले नाही नाही हे सगळं तसंच आहे. आपल्या ग्रामीण भागातला मुलगा माणसाचा नंबर देते आणि तुमच्या गावातले किती पोरं प्रॉब्लेम सॉल्व्ह करा. या विचार हा मोठा मुद्दा आहे जरा. आयडिया पाहिजे. सरकारने बरं काय केलं? आयडिया बोलचं काम बोल. मुलं आहेत काय आयडिया झालेली इलेक्ट्रिकलची देऊ का पाठवून? पाठवून नका द्या त्या डिव्हिजन ऑफिसला पाठवा. हे जिल्ह्याचं ऑफिस आहे. हो. आता सेंट्रलाइज सगळं मी तिथंच सांगा. ते मुलगा 50 किलोमीटर प्रवास करून येणार. वडेगावडे इंजिनियरकडे देऊ का? हा तिकडे पाठवा. त्या भागात. सगळ्या तालुक्यांना तुम्ही अशी इन्फॉर्मेशन द्या की आपल्या इथं जर बहुत करू मुलं असतील हे बघा हे दिलेलेच आहे. हे आता तुम्हाला हे विषय वेगळे आहेत. काय कसं आज आम्हाला काय होत माहिती का काय कंप्लेंट केली का खोदकरून कशावरून ठरवायचा. आता ते तुमच्याकडे आल्यानंतर कळलं ना ते त्यामुळे ते लोकल अधिकाऱ्यांनी जर शिफारस केलं ना त्यांचं बरं असतं. काम त्यांच्या बरोबर करायचं आहे. मी जर हा चांगला आहे म्हणून पाठवलो आणि त्याचं काय उपयोग. मी तुमच्याकडे जॉईन करून घेतली तर त्याला कॉन्ट्रॅक्टर आमच्याकडे आम्ही डायरेक्ट जॉईन करतो. काय म्हणाल तुम्ही मोबाईल ट्रॅकिंग. हा मोबाईल ट्रॅकिंग वगैरे काय तुम्ही बोलले ना मोबाईल ट्रॅक करता येतो वगैरे. नाही नाही ट्रॅकिंग कशाला करणार. आता तुम्ही कॉल केला त्या ह्याला दिसतं ना तुम्ही केल्याचं. आता लँडलाईन वर केला अशी काही व्यवस्था आहे का आपल्याकडे? समजा आता सेक्शन इंजिनियर त्यांनी फोन उचलले नाही उचलले आता आमचा आरोप राहणार तुम्ही मी ज्या उचलत वेळेला नाही. म्हणाल की नाही मी एवढे फोन केले होते तुमच्याकडे तो रेकॉर्ड राहील आणि ज्या नंबरला केला होता त्याही नंबरला तो रेकॉर्ड राहील. एवढंच आहे. ट्रॅकिंग जर करायचं तर त्याच्यासाठी एक नाही, म्हणजे त्यामुळे फोन उचलायची सवय लागेल ना. उचलत तसं नाही. नाही. मी काय म्हणतो की माझं बिझनेस किती आणि मी खर्च किती करावा ह्यालाही काय मर्यादा ना. जर का मी एवढ्या चांगल्या बिझनेस मध्ये आणखी तुमच्यासारखा ग्राहक जोडून ते मोबाईल उचलल्याने ग्राहक संख्या वाढणार आहे कन्झम्पशन वाढणार आहे असं जर असेल तर आपण ते सोय करू. आता हा काय विषय आहे की तुमची गरज आणि म्हणजे आमची पुरवठा करायची ताकद आणि ह्याची किती निकड आहे या सगळ्या गोष्टी बघता हे आपण ट्रॅक किंवा त्याचा एक पाठपुरावा करायचा. दुसऱ्या प्रायव्हेट बिझनेस सारखा नाही आहे की बाबा माझा माणूस जर फोन नाही उचलला तर माझा तेवढा धंदा बंद पडला म्हणून तो प्रायव्हेट वाला त्याच्यावर एक मॅनेजर नेमतो. आपल्याकडे मूळ काम करणारी माणसं पाहिजे. जामखेड शहरामध्ये तसं होतं सर. कुठं काही वायर पण काय करतात प्रायव्हेट वायर म्हणून कॉन्टॅक्ट करावं. नाही तो स्वतः नंबर येतो. काल लाईटचा प्रॉब्लेम होता मला 8 तासात 4.5-5 तास वाजले लाईट आली आणि कॉन्टॅक्ट किरकोळ होतं. काय सर हे मुद्दे किरकोळ रेकॉर्ड करायचं आम्हाला माहित आहे पर्टिक्युलर त्या प्रत्येक गावात जर मी वास ठेवायचं म्हणलं तर मला एवढा वेळ पण त्या भागातल्या अधिकाऱ्यांना मेन ऑफिसर आहेत ना सर काहीतरी डिसिजन फक्त त्या पद्धतीने तुम्ही थोडंसं स्ट्रिक्टली हे करावं की जेणेकरून तुमचं आमचं संघर्ष होऊ नये ही आशा व्यक्त करतो. समाजासाठी लढण्यासाठी